वळवाच्या पावसाचा तडाखा. निपाणीतील केसरकर मळ्यात शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान. निपाणीतील केसरकर मळा परिसरात वळवाच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या जोरदार वादळ आणि मुसळधार पावसामुळे बापू केसरकर आणि वसंत केसरकर यांच्या शेतीसह घरालाही चांगलाच फटका बसला आहे. या अवकाळी पावसामुळे शेतातील 17 बोध तंबाखू, 12 बोध ज्वारी तसेच 40 पोती पशुखाद्याचा साठा पूर्णतः भिजून खराब झाला आहे. त्याचबरोबर जोरदार वाऱ्यामुळे शेतातील शेडचे मोठे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे मुसळधार पावसामुळे पाणी थेट शेतकऱ्यांच्या घरात शिरल्याने घरातील साहित्याचेही मोठे नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी हतबल झाले आहेत. या संपूर्ण घटनेत अंदाजे 3 ते 4 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. स्थानिक प्रशासनाने पंचनामा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी अशी मागणी होत आहे. प्रभागाचे माजी नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते दिलीप पठाडे यांनीही प्रत्यक्ष ठिकाणी भेट दिली. सरकार दरबारी नुकसानीची तात्काळ दखल घेऊन केसरकर यांना त्वरित मदत मिळावी अशी मागणी माध्यमाद्वारे केली आहे. महान कार्य न्यूजसाठी गौतम जाधव, निपाणी. नमस्कार, मी दिलीप राजाराम पठाडे, माजी नगरसेवक, निपाणी. आज 3च्या सुमारास एक वादळी पाऊस आला आणि या वादळी पावसामध्ये केसरकर मळ्यामध्ये वसंत केसरकर आणि बापू केसरकर या दोघांचे घराचं छत उडून गेलं आणि छत उडून गेल्यामुळं त्यांच्या घरात जवळजवळ 17 बोध तंबाखू, 12 पोती ज्वारी आणि जवळजवळ 40 बोध कुट्टी आणि जवळजवळ 40 बाय 40चं शेड असं प्रचंड नुकसान झालंय. जवळजवळ 3 ते 4 लाखाचं नुकसान झालंय. सरकार दरबारी यांना मदत मिळावी सरकारकडून अशी मी आपल्या माध्यमातून सर्वांना विनंती करतो आणि सरकारने यांना सहकार्य करावे अशी विनंती करतो. धन्यवाद. काय सांगू आता. हिने पलीकडे दोघं जण होतं, हिने बोध वडालत सच्चू वसू आरडा लावले की मी नुसतं इथं लवांडलोय आणि मुताने जेवले त्या कोपऱ्यात असं उजवे दिसाला. अगं बाई पत्रा वर खाली व्हायला म्हटलं मनातच कोणच नाही. असं 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 उचलत आलं का नाही कोणीकडे गेल्याला काय माहिती नाही. आणि पाऊस पडायला चालू, वीज धुळ्या चालू, असला मुशीर झाला. बाहेर बी जायला वावरायला मग कच्च गोळा करू सगळं भिजलंच की मी दोन्हीकडे दार दाखवून तिथं बसलो. काय करू, उघडच झालं सगळं. मग घोट्यावर एवढं पाणी सगळं साठल्यावर मग पोबलं बघायला गेलो भिजत. तिने बघल्या कोण नाही, शिल्पा एकटी, शिल्पाची पोरगी एकटी म्हणतात. मी पण बाहेर होतो आणि बघितलं तर अचानक बाहेर लक्ष गेलं पत्रच नाही. येऊन बघतो बोलत एवढं तंबाखू पाणी. तंबाखू किती बोध हे झालं? 12 बोध. 12 बोध तंबाखू, 12 बोध, 16 बोध कुट्टी. असं ती उडून गेले सांगा नाही तर ह्यावर पडला असतो, या पत्र्यावर तर काय करत. रघुच्या घरावर पडला असता तर किती लक्ष. त्या घराच्या पलीकडे उसात जाऊन पडलं सगळं. ते मला माहितीच नाही. गारा पडायला ते बघायला आलोय, कातबार आलोय मी. दोन्हीकडले दार दाखवून इथं खाटावर पलीकडे जाऊन